पुणे जिल्ह्याच्या सहकार, शेती, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये ज्येष्ठ असणारे व्यक्तिमत्व स्वर्गीय रामूदादा कृष्णाजी बोरचटे यांना आपण सर्वजण पिंडदान विधीच्या निमित्तानं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबियांचे आप्तेष्ट ज्यांची प्रवचनरूपी सेवा समर्पित झाली ते वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकडे, शोकाकुल बंधू आणि भगिनी. दादांच्या संदर्भामध्ये एवढा प्रदीर्घ अनुभव असणारं या तालुक्यातील सहकार क्षेत्रातील व्यक्तिमत्व, ज्याच्या संदर्भामध्ये जानपू शेटने देखील संपूर्ण गोष्टींचा उहापोह केला. परंतु खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये जुने जे काही नेते होते त्यामध्ये त्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहत असताना दादांना देखील गेल्या 25-30 वर्षामध्ये जवळून पाहता आलं. आपण सर्वजण बेल्ल्याच्या बाजाराला लहानपणी येत होतो तेव्हापासून जी काही मंडळी दिसायची, दादा असतील, दोडीभाऊ शेठ असतील, यांच्यासारख्या मंडळीला जाय करताना पाहिलं. परंतु खऱ्या अर्थानं सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना माजी आमदार स्वर्गीय बेनके साहेब असतील, शिवाजीराव दादा काळे असतील, निवृत्ती शेठ शेरकर साहेब असतील, यांच्या समेत देखील दादांचा झालेला सहवास आणि या तालुक्यातील गाव पातळीवरून तयार झालेलं हे नेतृत्व, ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, पतसंस्था असेल, दूध संस्था असेल, सर्व संस्थांमध्ये उत्तम पद्धतीचं दादांचं काम त्या ठिकाणी राहिलं आणि दादांचा शब्द हा गावाने देखील प्रमाण म्हणून त्या ठिकाणी मानला. आता चेअरमन म्हणून जर एखाद्याचा उल्लेख केला तर 100 जण पाहतात, कारण कोण 6 महिन्यासाठी, कोण वर्षासाठी. परंतु एवढा प्रदीर्घ काळ त्यांना ज्यावेळी संधी दिली तो विश्वास दादांनी संपादन केला. त्या काळच्या सोसायट्यांमध्ये भरायला लोकांकडे पैसे नसायचे, स्वतःच्या खिशाला जड सहन करायचे, पण कोणाला पाठीमागे पाठवायचं नाही, कोणाच्या दारात जप्ती करता गाडी जाणार नाही याची दक्षता घेण्याचं काम या मंडळीनं केलं. बेल्ल्यासारख्या गावचा विकास होत असताना या परिसराला पाणी मिळावं म्हणून जी काही मंडळी त्यावेळी पाठपुरावा करत होते त्यामध्ये दादांचा एक सहभाग. कुकडीच्या डाव्या कॅनॉलचं पाणी काही भागाला मिळालं असेल, तदनंतर पिंपळगाव जोग्याच्या पाण्याच्या संदर्भातला विषय, चिलेवाडीच्या बाबत या सगळ्या मंडळींना बेनके साहेब असतील, आदरणीय पवार साहेब यांच्यापर्यंत शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचं काम केलं. दादांचा आणि आमचा दुसरा जवळचा संबंध की पांडुरंग शेठ गाडगे इथं आहेत की सदाचं ज्यावेळी लग्न करायचं होतं त्यावेळी आमच्याच परिसरामध्ये शिवाजीराव वाघसाहेबांची कन्या प्रमिला ही सदनला त्या ठिकाणी देण्यात आली आणि दादांची सुनबाई म्हणून तिनं देखील उत्तम पद्धतीनं या कुटुंबामध्ये शेती असेल, व्यवसाय चांगल्या प्रकारची मदत केली. आज दादांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव, सुनबाई, नातवंड, भाऊ, पुतणे, खूप मोठा असा सगळा परिवार आहे. त्या साऱ्यांना जे दुःख झालं ते सहन करण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देव. मी आपणा सर्वांचा अधिक वेळ न घेता उपस्थित आपणा सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे या कुटुंबियाचे अनेक पाहुणे आमच्या परिसरामधून आले, त्यामुळे त्यांची वेळी सन्माननीय शिवाजीराव वाघ साहेब असतील, कैलास शेठ वाघ असतील, बाळासाहेब वाघ, केतन शेठ वाघ, या सर्वांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी आपण सर्वांची रजा घेतो. पक्षांशी संबंधित असणारा असा घेऊन जाणारा कार्यकर्ता, नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या दृष्टीच्या निमित्ताने उपस्थित असलेले बेले पंचक्रोशी, जुन्नर तालुका, पारनेर तालुका, आंबेगाव तालुका या सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला, विशेषतः आमच्या बेले गावातील सर्व सहकारी संस्था आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायती, दूध संस्था यांचे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मी पत्रक पाहिलंय, आपल्यालाही सर्वांना पत्रक मिळालेलं आहे. तर आधीचं काय त्यात बोलण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण आपण ते वाचावं. मी अधिक वेळ घेतला तर लांबून लांबून जे लोक आलेले आहेत
त्यांनाही त्यांचं मनोगत व्यक्त करता येणार नाही. तरी परंतु या बेलेगावचा सरपंच म्हणून काम करत असताना रामभाऊ शेठशी माझा जो संबंध आला आणि जो परिचय झाला फार जुना संबंध आहे. माझे वडील त्यावेळेस मामासाहेब कोडके आणि त्या काळातले हरिभाऊ शेठ गुंजा ही जी मंडळी या गावाचं नेतृत्व करत होती, त्या काळामध्ये हरिभाऊ शेठ गुंजा यांचे राजकारणातील मानसपुत्र किंवा कार्यकर्ते म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं की ज्यांना तालुक्याच्या जिल्ह्याच्या नेतृत्वात संधी दिली गेली असे रामभाऊ दादा. मग खरेदी संघ असेल, मार्केट कमिटी असेल, ग्रामपंचायत असेल, दूध संघ असेल, विकास सोसायटी असेल, या क्षेत्रात त्यांना संधी दिली गेली. केवळ आणि केवळ हरिभाऊ शेठ गुंजाळ यांच्यामुळेच. आणि दुसरं म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणात, तालुक्याच्या राजकारणात त्यांना जे काम करण्याची संधी मिळाली की या तालुक्याचे माजी आमदार कैलासवासी शिवाजीराव काळे आणि दुसरे आमदार म्हणजे कैलासवासी वल्लभशेठ पेंडके, ह्या दोन नेतृत्वामुळं दादांना जिल्ह्याच्या तालुक्याच्या राजकारणात सहकारात आणि संधी मिळाली. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की आमच्या बेलेगावातील हा बोरचटे परिवार इतका मोठा परिवार आहे की त्यांनी या गावाला दिशा दिली. गावाचं पंचक्रोशीचं काही लोकांना अजून माहिती नसेल तर बेलेला वाड्या किती, 7 वाड्या आहे मित्रांनो, आणि 8वं बेलं. आणि असं म्हणून बेले ग्रामपंचायत आणि त्याचं तर शेवटचं नेतृत्व करण्याची संधी मला गावाने दिली. त्या काळात ते आमच्या सभागृहामध्ये रामभाऊ शेठ होते, हरिभाऊ शेठ होते, आणि त्यामुळे मला त्यांच्याही नेतृत्वाची आणि त्यांच्या कार्याची माहिती मिळाली. आणि म्हणून सांगतो की या ठिकाणी कृष्णाबाबांची जी मुलं गमाई शेठ असतील, रामभाऊ दादा असतील, नारायण असेल, आणि आता आमचे मित्र जे आहेत ते पाराय शेठ, हे मोठे तिन्ही बंधू गेले, 14 ते बंधू. 2 बहिणी मागे सांगितलं, उल्लेख केला. त्यांची एक बहीण नवऱ्यानं दिलेली ती आहे. तर मित्रांनो, केवळ रामभाऊ शेठला जिल्ह्याच्या तालुक्याच्या राजकारणात पाठवण्याचं काम या भावांनी केलं, गावाने केलं, वाडीने केलं, आणि त्याच्यामुळे रामभाऊ दादा एवढा पुढे गेले. म्हणजे कुटुंबातली साथ असेल, गावाची साथ असेल तर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यानंतर पाराशेठला या गावचं सरपंच पद दिलं. पाराशेठची मंडळी आज ग्रामपंचायत 2 वेळा लीलाबाई सदस्य राहिल्या. आज त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय करणारे, शिक्षण घेणारे त्यांचे नातू, त्यांची मुलं आज आहेत. अशा प्रकारचा सर्वांगीण विकास करणारे मान. आणि म्हणून गावाने सुद्धा त्यांना भरभरून असं साथ दिली. रेशीच्या संस्थेची एकमेव शाळा म्हणजे जुन्नर तालुक्यात फक्त बेलातच आहे, दुसरी कुठेही नाही. आंबेगाव तालुक्यात जवळजवळ 15-20 शाळा आहेत रेशीय संस्थेच्या, पण जुन्नर तालुक्यात फक्त एकच शाळा आहे. आणि त्या संस्थेचं संचालकपद, नेतृत्व आज त्या ठिकाणी माननीय आदरणीय या देशाचे नेते शरदरावजी पवार यांनी त्यांना ते नेतृत्व दिलेलं आहे त्या काळामध्ये. ही महत्वाची गोष्ट. ह्या गोष्टी लोकांना माहीत नसतात, माहीत झाल्या पाहिजे. म्हणून सांगतो की ज्या पत्रकात नसतीलही पण अधिकच काही बोलत नाही, त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सदाशिव आज 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी साई कृपा संस्थेचे चेअरमन झाले. ज्यावेळेला सदाशिव चेअरमन झाला त्याच वेळेला आमचे दादा इकडंच सोसायटीचे तयार चेअरमन होते. एकाच गावात दोन्ही सहकार क्षेत्रातलं नेतृत्व आलेलं असताना ती दुर्दैवी घटना या 11 तारखेला घडली. असो आलेला माणूस जाणार आहे. महाराजांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रवचन केलेलं आहे, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. अधिकच काही बोलत नाही. पत्रकातून आपल्या सर्वांना माहिती, अनेक व्यक्ती या ठिकाणी बोलणारे आहेत. तर पाराय शेठ, नारायण शेठ तर माझा वर्गमित्र होता. बंशी विकाजी बोरचटे माझा वर्गमित्र होता. या ठिकाणी भीमाजी सीताराम बोरचटे माझा वर्गमित्र होता. आणि हरिनाना बोरचटे हा माझा मित्र. हे 40 चुलत भाऊ. त्याच्यामुळे ह्या कुटुंबाची अशी बांधिलकी जवळून आलेली आहे. आणि हे सांगत असताना मला एवढं सांगता येईल की जेव्हा एखादं नेतृत्व जोपासलं जातं, शिक्षण किती सात्विक शिक्षण करतं, परंतु नेतृत्व करण्याची धडाडे आणि स्वतःकडे असणारं नेतृत्व समाजापर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम दादांनी केलं. अधिकच काय बोलत नाही.
या ठिकाणी संपूर्ण बेला पंचक्रोशी बेले गावाच्या 7 वाड्या की 7 ग्रामपंचायती या ठिकाणी निर्माण त्या गावातील सर्व सेवाभावी संस्था आणि माझ्या घोडके परिवारातर्फे दादांच्या त्याचप्रमाणे जुन्नर तालुका वकील संघटनेच्या वतीनं दादांच्या पवित्र आत्म्याला चिर शांती व अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती. ओम शांती. बेल्लेगावचे ज्येष्ठ नेते कैलासवासी रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरचटे 1985 यांचं गेल्या काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. या गावाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओळख देणारं नेतृत्व आपल्यातून गेल्या अनेक कुटुंबियांना येथे उपस्थित असणाऱ्या या परिसरातील सर्वांनाच दुःख झालेलं आहे. परंतु आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना या उक्तीप्रमाणे जन्माला आलेला मरणानुसार जात असतो. जन्म आणि मृत्यू यामध्ये अंतर म्हणजे जीवन. हे जीवन जगत असताना समाजासाठी कुटुंबासाठी या परिसरासाठी काय योगदान दिले याची चर्चा या निमित्ताने या ठिकाणी होत असते. या दादांनी बाजार समितीचं सभापतीपद भूषवलं, खरेदी विक्री संघाचं चेअरमन पद भूषवलं, गावचं सरपंच पद, सोसायटीचं चेअरमन पद आणि अशा अनेक पदं भूषवली आणि या माध्यमातून या परिसरामध्ये अनेक कामं उभं करण्याचा प्रयत्न केला. बेल्ले उपबाजाराची निर्मिती, त्या ठिकाणी असणारे सर्व व्यापारी गाळे आणि या परिसरातले पाण्याच्या योजना असतील किंवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठीच्या योजना, अशा अनेक कामं या परिसरामध्ये उभी केली आणि खऱ्या अर्थाने या परिसराला नेतृत्व देण्याचं काम केलं. आणि गेली अनेक वर्ष या परिसरात समाजकारण करत असताना सातत्याने या परिसराचा विकास झाला पाहिजे, हा परिसर पाण्याच्या दृष्टीने समृद्ध झाला पाहिजे, या परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केले. परंतु काही आज वृद्धापकाळाने काळाने त्यांना आपल्यातून जावं लागलं. त्यांचे चिरंजीव सदाशिवराव गावच्या एका चांगल्या पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम करत असताना आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबाचा नावलौकिक या पुढच्या काळात जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. हे आमच्या परिवाराचे जवळचे नातेवाईक आहेत आणि सदाशिवराव आमच्या तालुक्याचे जावई सुद्धा आहेत. वाघ कुटुंब असतील किंवा राजनीतील अनेक मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी या सर्वांच्या वतीने आणि या राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या वतीने, आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. ओम शांती. ओम शांती. आज आपण कैलासवासी रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरचटे ह्या आमच्या मामांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला आहोत. मामा आमचे या अर्थाने तर आमची आई बोरचटे कुटुंबातील आणि माझ्या प्रत्येक मुलाच्या लग्नामध्ये मी मामा म्हणून दादांचं नाव टाकायचो आणि दादा सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहिल्याशिवाय कधी राहिले नाहीत. आता जानकू शेटणी असेल, वकील साहेबांनी असेल आणि आपल्याला सर्वांना दादांची सर्व माहिती. श्रद्धांजली व्हायची म्हणजे काय, ती गेलेल्या माणसाच्या कामाचा गौरव करायचा. आणि मला याची कल्पना आहे, प्रवचन संपल्यानंतर श्रद्धांजलीचा तुम्हाला कंटाळा येतोय, त्यामुळं मी जास्त काही न बोलता वैयक्तिक माझ्या दाते परिवाराच्या वतीने, श्री रंगदास स्वामी देवस्थान संस्थेच्या वतीने, रंगदास स्वामी विवेक कार्यकारी सोसायटीच्या वतीने, साई कृपा पत संस्था आम्ही सल्लागार म्हणून आणि शाखेमध्ये काम करतोय त्या शाखेच्या वतीने आणि पठार भागावरून पेंदारा गावचे उपसरपंच पांडुशेठ गाडेकर असतील, आमच्या आनेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष किशोर शेठ आयर असतील, खंडूशेठ भाईक असतील, आमचे मेवणे मारुती शेठ बोरचटे असतील, अनेक मंडळी इथं उपस्थित आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. ओम शांती. ओम शांती. स्वर्गीय रामदादा बोरचटे यांना दशक्रिया विधीच्या निमित्तानं श्रद्धांजली समर्पित करत आहोत. आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक सांप्रदायिक अधिष्ठान ज्यांचा अतिशय मोठा आहे ते हरिभक्त परायण सरकटे महाराजांनी आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केले. रामदादांच्या बाबतीत मी काय बोलावं, कारण एक अतिशय मोठा नेता आणि कायम सदाच तरुण
मला एक विशेष नवल वाटतं की माणसाचं वय वाढल्यानंतर माणूस मनानं सुद्धा त्या ठिकाणी कोमेजला जातो. शरीरानंतर प्रत्येक जणाला त्या ठिकाणी हे व्हावंच लागतं, परंतु रामदादांचं मात्र शरीर जरी थकलं तरी मन मात्र त्या ठिकाणी अतिशय प्रफुल्लित. रामदादांना भेटल्यानंतर किती दीर्घगंभीर असलेला माणूस त्या ठिकाणी प्रसन्न चित्ताने बाहेर पडणार ही त्यांची त्या ठिकाणी ख्याती होती. त्यांनी सहकारामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं, बेलेगावचं ग्रामनेते म्हणून काम केलं आणि सहकार चळवळीतील आमच्यासारख्या नवख्या तरुणांना खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्यांनी केलं. स्वर्गीय वल्लभशेठ बेनके असतील, स्वर्गीय शिवाजीराव काळे असतील किंवा जुन्नर आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील असतील, हक्कानं कुठलंही काम दादांनी त्या ठिकाणी सांगायचं आणि या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी त्यांना मान्यता द्यायची. त्या अशा पद्धतीचं अनेक वर्ष आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मग एक नवखा कार्यकर्ता असू द्या किंवा किती बुजुर्ग माणूस असला तरी दादांच्या संगतीमध्ये कुणालाही काम करणं कधी कंटाळवाणं वाटलं नाही. तर आयात त्यांनी वेले सोसायटीमध्ये चेअरमन पद देऊन गावानं सुद्धा त्यांना त्या ठिकाणी गौरवलं आणि म्हणून या अशा माणसाला मी ते गेल्यामुळे बोरचटी परिवाराला नक्की दुःख होणं साहजिक आहे. सदाभाऊ समाजात खूप चांगलं काम करतायत. ताराजी बाबांचं मार्गदर्शन भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. दादा गेल्यामुळे या परिवाराला, या भागाला जे दुःख झालं त्यामध्ये वैयक्तिक खिलारी परिवार आणि पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या सर्व संलग्न संस्था या संस्थांच्या वतीनं दादांच्या प्रति भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. स्वर्गीय दादांच्या दशकाच्या निमित्ताने शोकाकुल अंतकरणे उपस्थित असणारे कुटुंब नाते ग्रामस्थ बंधू 85 वर्षाचं आयुष्य परमेश्वराने दादाला बहाल केलं. दादांच्या जाण्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातून ज्यांनी दीर्घकाळ तालुक्याच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम केलं असं सहकार क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. गावामधल्या सोसायटी पासून तर मार्केट कमिटीच्या सभापती पदापर्यंत आदर्शवत काम सहकार क्षेत्रामध्ये करता येतं याचा एक वस्तुपाठ दादांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घालून दिला. माझा त्यांचा परिचय खरं म्हणजे 1 डिसेंबर 2004 रोजी झाला, ज्या दिवशी मी बेल्ले हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून जॉईन होण्यासाठी आलो. त्या पहिल्या दिवशी दादांचा माझा परिचय झाला. दादा स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष होते आणि तेव्हापासून स्नेहभाव वाढत गेला. पुढे दादांचे रंजू सदाभाऊ असेल, बाळासाहेब असेल, निलेश असतील, अशोक भाऊ असेल, या सगळ्यांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध झाले. दादांची जाऊ आमचे जिकावटी सर असल्यामुळे अनेक वेळा कुटुंबामध्ये जाण्याचा प्रसंग आला. अनेक वर्ष मी पाहिलेलं आहे की गावामधला कुठलाही पेच प्रसंग असेल, अडीअडचणीचा असेल, राजकीय भूमिकेचा असेल, दादांच्या रामटेक बंगल्यावरती बसला की चंदुशी त्या ठिकाणी तो फैसला होत असेल आणि त्यानंतर सगळी मंडळी कामाला लागत असेल. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना सुद्धा दादाने नेहमीच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आपल्या समर्थ शैक्षणिक संकुलाच्या उभारणीसाठी सुद्धा दादाने नेहमीच मदत केली आणि म्हणून ज्या वेळेला संकुलाच्या वतीने पहिल्यांदा समर्थ सन्मान सोहळा आयोजित करायचा होता त्यावेळेला पहिला पुरस्कार हा दादांना दिला. कारण दीर्घकाळ त्यांनी या परिसराला दिशा देण्याचं काम केलं, आमच्यासारख्या तरुणांवरती मार्गदर्शन करण्याचं, त्यांना प्रेम देण्याचं काम केलं. आजही बंगल्यासमोरून जाताना नजरेसमोर चित्र राहते की दादा समोर बसलेत, खुर्चीमध्ये पेपर वाचतायत आणि प्रत्येकाशी अत्यंत हसतमुखाने बोलणार, सगळ्यांशी वागणार, सगळ्यांची विचारपूस करणार. शेवटपर्यंत दादांची बुद्धिमत्ता तल्लख होती. दादा गेल्यानं त्यांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना दुःख होणं स्वाभाविक आहे, पण आमच्यासारख्या सुद्धा सगळ्या तरुणांना त्याचं खूप मोठं दुःख आहे. कारण आधारवर आमच्या सगळ्यांचा बेलेपूरच्या कृषीतील हरपलेला आहे. मी दादांना शेळके बनवण्याच्या वतीने, समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने, गावजरी गावातील दादांच्या नाते संबंधात असणारे सर्व परिवार, विशेष करून जी कावटी सर, गावचे माजी सभापती दीपक शेटावटी, सरपंच प्रियता आढळून, सरपंच मारुषे शेळके आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. हरिओम. दशके विधीनिमित्त शिवनेर भूषण हरिभक्त पारायण तुळशीराम महाराज सरकटे यांची प्रवचनरूपी सेवा झाली. मी बोरचटी परिवाराच्या वतीने व बेल्ले गावच्या वतीने महाराजांचं ऋण व्यक्त करतो व उपस्थित जन समुदायाच्या वतीने महाराजांना धन्यवाद देतो. आमच्या बेल्ले गावचे ग्रामनेते, त्याचप्रमाणे बेल्ला विविध कार्य सोसायटीचे विद्यमान चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वैकुंठवासी श्री रामभाऊ शेठ कृष्णाजी बोरचटे यांच्या दशकविधी निमित्त उपस्थित बंधू आणि भगिनींनो, दादांबद्दल सांगायचं म्हटलं, जर एखादा राजा कसा जगतो अशी जीवन आमचे रामूदादा जगले. आजही दादांची कपडे पुण्याला धुवायला जात होती
दादांसारखं जीवन या बेल्ला व जुन्नर तालुक्यामध्ये कोणी जगलं नाही. मी उपस्थित जनसमुदायाला सांगू इच्छितो, आमच्या पूर्वपट्ट्यामध्ये 3 वाघ या ठिकाणी होऊन गेले. हयात असताना पदावर असतानाच गेली. आमचे गुरु स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ, धनगर समाजाचे नेते सन्माननीय वैकुंठवासी धोंडीभाऊ शेठ पिंगट व आज ज्यांची दशमे आहे ते स्वर्गीय रामूदादा बोरसटे असो. रामूदादा गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना जे दुःख झालं त्या दुःखामध्ये आम्ही सर्व मित्रपरिवार सहभागी आहोत. या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद परमेश्वराने त्यांना द्यावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व दादांच्या परम पवित्र आत्म्यास मी माझ्या बांगर परिवाराच्या वतीने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील बांधवर, त्याचप्रमाणे आमच्या बेल्ला विविध कार्यकारी सोसायटीचे सर्व संचालक, सर्व महिला प्रतिनिधी संचालक, कामगार वर्ग, त्याचप्रमाणे सर्व सभासदांच्या वतीने, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका शिवसेना परिवार, स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ मित्रमंडळ व बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाच्या वतीने मी दादांच्या परम पवित्र आत्म्यास अतिशय नम्रतापूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व बेल्ले गावचं ग्रामदैवत आई मुक्ताई माता, त्याचप्रमाणे भैरवनाथ बाबा व प्रति पंढरपूर श्री क्षेत्र गुप्त विठोबा चरणी प्रार्थना करतो की आमच्या दादांच्या परम पवित्र आत्म्यास तुमच्या चरणी सद्गती द्या. ओम शांती, ओम शांती. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गीय रामभाऊ शेठ दादा उर्फ कृष्णाजी बोरसटे यांच्या दसऱ्यानिमित्त उपस्थित असलेले त्यांचे नातेवाईक, या परिसरातील सगळे मान्यवर, उपस्थित बंधू आहेत. या दसऱ्याच्या निमित्तानं ज्यांचं प्रवचन झालं, सातत्यानं मुंबईमध्ये सुद्धा ते असे हरिभक्तपरायण सरकटे महाराज, ह्या बेल्या गावामधील एक जुनं जाणं नेतृत्व आपण पाहिलं असेल की पूर्वी प्रत्येक परिसराची ओळख त्या भागातील माणसं असायची. आणि ह्या परिसरामध्ये स्वर्गीय रामभाऊ दादा बोरसटे असतील, धोंडीभाऊ पिंगट असतील, ही खरं तर ह्या भागातील जुनी जाणती मंडळी. आपण जर पूर्वीचा काळ 20-25 वर्ष मागे गेलो तर पाण्याची व्यवस्था नसायची, रस्त्याची व्यवस्था नसायची. आणि अशा खडतर प्रवासामध्ये कुटुंबाचं नेतृत्व करायचं, भागाचं नेतृत्व करायचं आणि लोकांना न्याय द्यायचं काम करायचं. आणि म्हणून हे दादांनी आपल्या जीवनपटामध्ये जुन्नर मार्केट कमिटी असेल, विविध सोसायटी असेल किंवा असंख्य संस्था असेल, या ठिकाणी काम करताना अनेक लोकांना या ठिकाणी रोजगार असेल किंवा शेतीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. ह्या माणसांबद्दल बोललं तरी कितीही कमी आहे, परंतु या लोकांच्या जीवनातला एखादा आदर्श गुण घेतला तर खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली करेल. ह्याच कुटुंबातील आमचे नातेवाईक, माझे सहकारी निलेशराव बोरसटे हे कुलस्वामी परिवाराबरोबर आमच्याबरोबर त्या ठिकाणी संचालक म्हणून काम करतात. म्हणून अधिक न बोलता बोरसटे कुटुंबाचे दुःख झाले. या दुःखामध्ये कुलस्वामी परिवार असेल, आमचा घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ असेल, निलेशचे सगळे मुंबईचे मित्रमंडळ असेल, सर्वांच्या वतीने भावपूर्ण आनंद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. ओम शांती, ओम शांती. उपस्थित असलेले सर्व पाहुणे, ग्रामस्थ, पंचकृषीतून आलेले सर्व ज्येष्ठ ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, पुणे मुंबई शहरातून आलेले सर्व मान्यवर बंधू, आदरणीय दादांचा पूर्ण जीवनपट अगोदरच्या वक्त्यांनी या निमित्ताने सांगितलेला आहे. त्या खोलात न जाता केवळ एक या भागाचं नेतृत्व, पूर्व भागाचं नेतृत्व, सहकारातील नेतृत्व म्हणून ज्यांची ख्याती आहे ते व्यक्तिमत्व आज तुमच्या आमच्यात आपलेलं आहे. खऱ्या अर्थानं दादांनी सहकार तालुक्यापुरताच मर्यादित ठेवला नाही, तर मुंबई शहरामध्ये त्या काळामध्ये पुणा बँक अशा बँकेमध्ये दादा संचालक म्हणून राहिलेले आहे. त्यांच्या बरोबर काम केलेले आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव नलवडे साहेब देखील या खंडिताच्या निमित्तानं उपस्थित आहे. दादांचा आमचा जसा सहकारातला किंवा मैत्रीचा संबंध, त्याच मैत्रीच्या संबंधातून नातेसंबंध जोडला गेला. बाळाजी शेठ यांची मोठी मुलगी आमची भाऊसाहेब म्हणून त्या ठिकाणी आली आणि असा अनेक वर्षाचा संबंध त्या कुटुंबावर राहिला असल्यामुळं मी आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीनं दादांना
अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. कैलास होसे रामूदादा बोरचाटे यांना अखेरचे श्रद्धांजली होण्यासाठी आणि त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबात जे काही दुःख कोसळले त्या दुःखात सहभाग होण्यासाठी उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अनेक क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. प्रतिनिधिक स्वरूपात माझ्या आधी काही मान्यवरांनी सहभागी वाढलेले आहे. आज मोठ्या प्रमाणात लग्नतीत आणि अनेक अडचणी असल्यामुळे जावं लागत आहे. खऱ्या अर्थाने मी राजकारणात पडलेलो 50-60 वर्ष झालेत. त्यापैकी 50 वर्ष माझा हा बेल्याच्या राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध आला. नातेवाईकाचं जरी गाव असलं तरी राजकीय दृष्ट्या या गावाशी, या पुढाऱ्यांशी माझा अतिशय जवळचा संबंध आला. एक अत्यंत जबरदस्त अशी टीम होती या गावामध्ये पुढारी क्षेत्रातली कार्यकर्त्यांची. त्यांचे नावं करावा डोळ्यासमोर दिसतात आणि त्या टीम मधला नायक म्हणून रामूदादा एक होते. त्यांनी या गावाची सेवा केली, तालुक्याची सेवा केली, राजकारण केलं, समाजकारण केलं, आमच्यासारखे मित्रावर अत्यंत प्रमाणे प्रेम केलं. रामूदादा हा माणूस असा होता, एकदा माणसं जोडले की कधी तोडू शकत नव्हतं आणि अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असणारा रामूदादा. रामूदादा गेल्याचं दुःख त्यांच्या कुटुंबाला आहे, तसं आमच्यासारख्या मित्रांना असतात. चांगली माणसं काळाच्या पडद्याआड होत चाललेले आहे, पण त्याची जागा भरून घेणारे माणसं कमी होत चाललेले आहे. ही जुनी माणसं होती. या गावचा जुना कारभारी, जुनी कारभाराची असणारी टीम ही सगळी जोडून पाडण्याची संधी माझ्यासारख्या मिळाली. पहिला आमदार झाल्यानंतर या गावामध्ये बोलून सत्कार करणारा आणि सत्काराची मोठी चांगली सभा घेणारा रामूदादा बोरचाटे हे होते. त्यांच्या सगळ्या सहकार्याने म्हणजे अशा पद्धतीनं एक अत्यंत कर्तृत्व संपन्न आणि गावाचा विकास, तालुक्याच्या पुढाऱ्यांना साथ देणारा आणि राजकारणामध्ये अनेक मित्र जोडणारा एक कर्तृत्व संपन्न माणूस गेल्याचं दुःख आहे. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मी आलो, भेटलो, खूप बोललो. अनेक वेळेला मी ज्या वेळेला बेल्याला यायचो त्यावेळेला रामूदादाला भेटल्याशिवाय कधी गेलो नाही. कारण जुनी जाणती माणसं हळूहळू काळाच्या पडद्या होत असताना जे आहे त्यांच्याशी चर्चा केली तर मन मोकळं होतं, जुन्या आठवणी येतात. असा एक अत्यंत जिव्हाळ्याचा कर्तृत्व संपन्न या गावचा सामाजिक जडणघडणीमध्ये योगदान देणारा आणि जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक पदाच्या माध्यमातून तालुक्याची सेवा करणारा एक कर्तृत्व संपन्न माणूस आज गेलेला आहे. त्यांच्या जाण्यानं बोरचाटे कुटुंबाला दुःख होणं साहजिक आहे. मी शिरूर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धा अर्पण करतो. त्यांच्या चिरंत आत्म्याला चिरशांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व वैकुंठवासी रामभाऊदादा कृष्णाजी बोरचाटे अर्थात सगळ्यांचे रामूदादा यांच्या पिंडदानाच्या निमित्तानं बोरचाटे परिवाराच्या दुःखात सहभाग होण्यासाठी उपस्थित परिवाराच्या सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी ज्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन केलं ते हरिभक्तीपरायण सरकटे महाराज, उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर दादांच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे. जुन्या काळातलं राजकारणातलं, समाजकारणातलं, सहकारातलं एक मुरलेलं लोणचं आदरणीय दादासाहेब काळे असतील, निवृत्ती शेठ शेरकर असतील, वल्लभ शेठ बेटके असतील, यांच्या सोबतीनं काम केलं. आणि वैशिष्ट्य म्हणजे रामूदादा आत्ता नुकतेच ज्यांचं निधन झालं ते सभाजीनाना लोटे असतील, आमच्या हरकुशेठ लांडगे असतील, ही जुन्या पिढीतली मंडळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे पोरग कोणत्या पक्षात काम करते पण ते समाजासाठी काम करते म्हणून सतत पाठीवर थाप टाकणाऱ्या मंडळींपैकी आदरणीय रामूदादा एक व्यक्तिमत्व होतं. खरं तर बहुआयामी, बहुरंगी, बहुढंगी असं व्यक्तिमत्व, प्रत्येकाला प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं. निश्चितपणानं खूप मोठं दुःख झालेलं आहे. रामूदादांचे चिरंजीव सदाशेठ
खरं तर आमचे नातेवाईक आदरणीय शिवाजी साहेब वाघ यांची कन्या त्या कुटुंबात आहे, त्यामुळे ते आमच्या रांगणीच्या परिसरातून देखील खूप नातेवाईक मंडळी उपस्थित आहेत. दादांच्या जाण्याने परिवाराला जे दुःख झाले त्या दुःखात व्यक्तिशः मी, माझा खंडागळे परिवार, समस्त ग्रामस्थ मंडळी, मांगवाडी, शिवसेना जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, खरं तर दादासाहेब समितीचे सभापती होते म्हणून अनेक आमचे जवळजवळ सगळे संचालक मंडळ उपस्थित आहेत, सभापती साहेब देखील उपस्थित आहेत. आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, कर्मचाऱ्यांच्या वतीनं, शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या साऱ्यांच्या वतीनं जैन संकुलाच्या आमचे आदरणीय जितूशेठ गुंजाळ आणि सर्व गुंजाळ परिवाराच्या वतीने देखील दादांना भावपूर्ण आदरांजली वाहून थांबतो. शांती. जय गुरु.